भारत पाक संघर्षानंतर ज्योती मल्होत्राच्या रूपानं देशाशी गद्दारी करणारी महिला समोर आली। तिची चर्चा झाली। अशात आता चर्चा रंगली ती नागपूरच्या एका महिलेची, कारण युद्धासारखी स्थिती असताना तिने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली आणि भारतात येताना मोबाईल फॉर्मॅट करून परतली। या महिलेचं नेमकं काय गौडबंगाल आहे या रिपोर्टमधून पाहूया। सुनीता जामगडे नागपुरात राहणारी ही 43 वर्षांची महिला। भारत विरुद्ध पाकिस्तान संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच LOC म्हणजेच भारत पाक बॉर्डर ओलांडून ही महिला पाकिस्तानात पळून गेली। पाकिस्तानने तिला पुन्हा BSFच्या स्वाधीन केलं आणि आता तिला पुन्हा नागपुरात पाठवण्यात आले। राष्ट्रीय तपास यंत्रणा तिची कसून चौकशी करणार आहेत। दहशतवाद विरोधी पथकाकडून सुद्धा तिची चौकशी केली जाणार आहे। आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे। येथे आणल्यानंतर आपल्याला अमृतसर पोलिसांकडून 0 FIR चे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले। त्यानुसार आपण रेग्युलर FIR कपिलनगर पोलीस स्टेशन माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेलं आहे। त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे। पाकिस्तानातून भारतात आणि आता नागपुरात पोहोचलेली सुनीता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, कारण तिनं तिचा मोबाईल फॉर्मॅट केलाय। शिवाय तिने पाकिस्तानात जाण्यामागची सांगितलेली कारणं सुद्धा संभ्रम वाढवणारी आहेत। सध्याच्या याच्यात त्यांच्याकडून आपल्याला मोबाईल देखील मिळालेला आहे, पासपोर्ट आहे, त्यांचे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड आहे, इलेक्शन ID कार्ड आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत। परंतु जो मोबाईल आहे त्याच्या ॲनालिसिससाठी आपण नागपूर पोलीस येथील जे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेत आहोत। तिचं असं सांगणं आहे की ती त्या मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिल येथे घेऊन गेली होती। त्यानंतर त्यांचे तिथे पैसे संपले आणि मग ती तिथे जॉब शोधत होती लोकली, आणि जॉब शोधत असताना ती पाकिस्तानात गेली असं ती प्राथमिक माहिती देत आहे। परंतु आत्ता सध्या ती खरं बोलत आहे खोटं बोलत आहे याच्यावर आपण कमेंट करू शकत नाही। LOC पार केलेल्या सुनीताला पाकिस्तान रेंजर्सनी BSF कडे सोपवलं। त्यानंतर BSFनं तपास करून तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिलं। आता ती नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे। जम्मू काश्मीरमधील कारगिल जवळील हंदरबन गावातनं ती बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसली होती। तिची सीमेपर्यंत आणि त्यानंतर सीमा पार पोहोचण्याची कहाणी सुद्धा चक्रावणारी आहे। सुनीता नागपुरात नर्स म्हणून काम करत होती। तिच्यावर नागपूरच्या मनोरुग्णालयात उपचार सुरू होते। 10 वर्षांपूर्वीच ती पतीपासून विभक्त झाली। सुनीताची पाकिस्तानमधील एका धर्मगुरू सोबत ऑनलाईन ओळख झाली होती। त्याला भेटण्यासाठी तिनं अनेक वेळा प्रयत्न केले। यापूर्वी 2दा पंजाबमधील अटारी चेकपोस्टवरून पाकमध्ये घुसण्याचा तिनं प्रयत्न केला। भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हा प्रयत्न हाणून पाडला। यावेळी लहान मुलाला सोडून ती LOC वरून पाकिस्तानात निघून गेली। हेरगिरी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं तिनं पाकिस्तानी व्यक्तीला कुठली माहिती पुरवली का याचा तपास होणार आहे। सुनीता जामगडे हिनं हेरगिरी केली का? नागपुरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबतची संवेदनशील माहिती कुणाला दिली का याबाबत अद्याप तरी कुठलीही स्पष्टता आलेली नाही। पण सुरक्षेच्या दृष्टीनं उपराजधानी नागपूर हे संवेदनशील शहर असल्यानं आता सुनीताच्या तपासातून समोर येणाऱ्या बाबींकडे राज्यासह देशाचं लक्ष असेल, कारण ज्योती मल्होत्राच्या प्रकरणानं आधीच कानाला खडा लागलाय। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।